स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सागर लामखेडे, हेमंत अण्णा शेट्टी, मोनिका हिरे, शंकर हिरे आणि सरिताताई सोनवणे यांनी दणदणीत आणि विश्वासार्ह असा विजय संपादन केलाय। या विजयामुळे परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केलाय। या सर्व विजयी उमेदवारांना आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। जनतेने दाखवलेल्या विश्वासाची जाणीव ठेवून नागरिकांच्या मूलभूत समस्या, विकास कामे, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते व जनहिताच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार विजयी उमेदवारांनी व्यक्त केलाय। हा विजय म्हणजे केवळ निवडणूक यश नसून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आणि विश्वासाचा सन्मान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग 4 व 5 मध्ये। तर भाजपचे अधिकृत उमेदवार विजयी झालेले आहेत आणि सर्वांचे लाडके आमदार राहुलजी ढिकले साहेबांनी त्यांचे स्वागत देखील केलेले आहे आणि त्यांना अभिनंदन केलेले आहे। तर आपल्या सोबत हे चारही विजयाचे शिलेदार आहेत, तर आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग 4 व 5 मध्ये। तर भाजपचे अधिकृत उमेदवार विजयी झालेले आहेत आणि सर्वांचे लाडके आमदार राहुलजी ढिकले साहेबांनी त्यांचे स्वागत देखील केलेले आहे आणि त्यांना अभिनंदन केलेले आहे। तर आपल्या सोबत हे चारही विजयाचे शिलेदार आहेत, तर आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग 4 व 5 मध्ये। तर भाजपचे अधिकृत उमेदवार विजयी झालेले आहेत आणि सर्वांचे लाडके आमदार राहुलजी ढिकले साहेबांनी त्यांचे स्वागत देखील केलेले आहे आणि त्यांना अभिनंदन केलेले आहे। तर आपल्या सोबत हे चारही विजयाचे शिलेदार आहेत, तर आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। आज आम्ही चारी नगरसेवक भारतीय जनता पार्टीने जो विश्वास आम्हाला दाखवला त्याचा विश्वास सार्थ करून आणि मतदार राजाने जो कौल आम्हाला दिला आहे त्याचाही निश्चित आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही कामे करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवू। प्रेरणास्थान राहुल भाऊ ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम उभे करून पुढील 5 वर्षात परत भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रभाग 4 मध्ये कायम ठेवू। तसेच आपल्या सोबत नाशिकचे लाडके आमदार राहुलजी ढिकले साहेब आहेत, आपण त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज आमचे प्रभाग क्रमांक 4 चे प्रचंड बहुमताने निवडून आलेले लोकप्रिय नगरसेवक आमच्या हिरेताई आहेत। आमचे बंधू हेमंत अण्णा शेट्टी, आमचे लहान बंधू सागर भाऊ लामखेडे हे यावेळेसच प्रथमतः निवडून आलेत। खरं तर अतिशय स्लम एरिया असलेला भागात हे लोक सातत्याने चांगलं काम करतात आणि सागरसारखा सुशिक्षित त्यांना एक सहकारी मिळाला आहे। त्याच्यामुळे जे काही फुलेनगर, वाघाडी, संजय नगर, तारवाला नगर, तलाठी कॉलनी या भागाचा विकास करण्याचं काम RTO असेल, अश्वनगर, वेदनगर असेल, त्या भागात थोडंसं दुर्लक्ष झालं होतं मागच्या 5 वर्षाला। त्या भागात विकास करायचं काम हे चारही नगरसेवक चांगल्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात करतील हा मला विश्वास आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती की आगामी कुंभमेळा हा पुढच्या वर्षी येतोय आणि पंचवटी ही कुंभनगरी आहे आणि सगळा कुंभमेळा हा यांच्याच प्रभागामध्ये आणि प्रभागाला लागून असा होणार आहे। त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून कुंभमेळ्यासाठी आमचे सर्व नगरसेवक जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करतील आणि प्रभागाला विकासाची गंगा आणतील। नक्कीच आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे विजयाचे चारही शिलेदार येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नक्कीच पूर्ण आयोजन करतील आणि त्यांच्या प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। तसेच साहेबांनी व त्यांच्या सहकार्यांनी आपल्याला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।